तर आपले जे राष्ट्रीय हिंदी संघटन आहे हे जळगावमध्ये नुकतंच सुरू झालेले आहे। हे राष्ट्रीय स्तरावरती हे नाव समजत असेल आपल्याला। याचा स्थापना दिवस 13वा स्थापना दिवस आपल्याला साजरा करायचा आहे। तांत्रिकदृष्ट्या मी सांगतो तुम्हाला की हा 30/11/9 होता, म्हणजे काल होता। पण काल बरीच काही अडचणी होत्या, अष्टमीचा अमोल वगैरे असं काहीतरी, आणि आम्ही वरून परवानगी घेऊन हा आजची तारीख घेतलेली आहे। त्याप्रमाणे आपण सगळेजण आलेले आहोत। मित्र, या धकाधकीच्या काळामध्ये आपण स्वतःच्या देशाला भारत म्हणत असतो, पण आपल्या शेजारी जे राष्ट्र आहेत त्यातले काही राष्ट्र आपला तिरस्कार करतात। पण ते आपल्याला काय म्हणतात माहिती आहे? माझे हिंदुस्तान, ते भारत माहिती ते हिंदुस्तान म्हणतात। परके लोक आपल्याला हिंदुस्तान म्हणतात, म्हणजे आपण हिंदू लोकांचे स्थान आहे, पण आपण स्वतःला हिंदू म्हणायला लाजतो किंवा ओपन बोलू शकत नाही। परंतु हिंदू म्हणजे काय? तर हा सनातन धर्म आहे। या संघटनेची स्थापना कशासाठी झालेली आहे हे आपल्याला थोडक्यात सांगतो, मग आपण पुढचा रेग्युलर कार्यक्रम सुरू करणार आहोत। हिंदू समाजातील बेरोजगारांना काम देणे, गरीब घराण्यातल्या मुलींना लग्नासाठी मदत करणे आणि हिंदू सनातन धर्म जो आहे त्याला जागृत करणे, लोकांना जागृत करणे, याच्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ते काम सुरू आहे। या संघटनेची शाखा जळगावाला सुरू झालेली आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी ही वाढलेली आहे। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी आमचे संघटनेतील मीडिया प्रमुख आदरणीय माजी प्राचार्य वाघ सर यांना आमंत्रित करतो व त्यांनी सूत्रसंचालन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। या वाघ सर।